मी सौ ज्योती विलास घोगरे, आबासाहेब आत्रे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये मी जून 1995 सालपासून रुजू झालेली आहे. 31 वर्ष सर्व्हिस झाली. जानेवारी 31/2026ला रिटायर झाली आहे. 2026ला. हो. आणि माझ्याकडे जे म्हणजे मला कार्यरत असताना मला त्यांनी मुख्याध्यापक पद दिलं नाही, फक्त जातीय कारणावरून. हो. तर मी एक शेड्यूल कास्ट महिला आहे, त्यामुळे त्यांनी मला मुख्याध्यापक पद दिलं नाही. आणि 20 नोव्हेंबर 2022 मध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना 25% वाढ दिली आहे, मला एकटीला दिली नाही. तर त्याच्यामध्ये म्हणजे जे बाकीचे सगळे कर्मचारी त्यांना दिले, मला एकटीला दिले नाही. ते आणि PF जो आहे एम्प्लॉयर शेअर, तो पण माझ्याच पेमेंटमधून कमी केला आहे. हो. तर हे सगळे रक्कम मला त्यांनी व्याजासह दिली तर योग्य. आणि मी ह्या पाठपुरावा त्यांना 2018 पासून केलेला आहे. मी इकडे देखील आले होते डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये. मी जिल्हा परिषदमध्ये शिक्षणाधिकारी यांच्याशी पण संपर्क झाला, पण तिकडेही फक्त माझी शाळा विना अनुदानित असल्यामुळे ते मला म्हणाले की आम्ही ह्यामध्ये काही करणार नाही, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे. तर मला आता मग मी जायचं कुठे? मी एक महिला आहे, मागासवर्गीय महिला आहे, एवढं शिक्षण केलंय, माझ्या हाताखालून एवढे मुलांना घडवले आहे, माझ्यावरच हा अन्याय झाला. की आज जे आम्ही आंदोलन इथं केलं सर्वांनी, की ह्या महिलेवर अन्याय झालेला आहे, तर आम्ही त्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही हे आजचा रस्त्यावर आम्ही आंदोलन केलेलं आहे. तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे व्यक्तीसोबत आहोत. बरं आहे. त्यांनी जे आता सांगितलं ना की मी मागासवर्गीय असल्यामुळं मला दुसरं पद दिलं नाही, आणि आता ते कागदच बोलतात त्यांच्या बरोबर, तर त्यांनी त्यांना वाचावं. आमची बाजू आम्ही तिथं मांडणार आणि त्यांनी न्याय द्यावा. आज जर ज्योती घोगरे या ज्येष्ठ शिक्षकांना जर आज न्याय मिळाला नाही, तर या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवू आणि राज्याचे आयुक्त जे आहे शिक्षण आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही जाऊ. आज 2018 पासून ज्या पद्धतीने ज्योती घोगरेंची हेळसांड होतीये, त्यांच्यावर जो ते पाठपुरावा करत असताना देखील त्यांना जो न्याय दिला गेलेला नाहीये, तर ते ह्या शिक्षिकेवर जो अन्याय होतोय, असाच ना ज्या पद्धतीने जो अन्याय सुरू आहे हा जर थांबला नाही तर आम्ही या आंदोलनाची तीव्रता नक्कीच वाढवू, आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो.